नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी आता तब्बल 6 तासांनंतर बचाव कार्य थांबवलं गेलेलं आहे। विहिरीतून 7 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। शेती कामासाठी आलेगाव शिवारात जाताना हा अपघात झालेला होता। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नांदेडमधल्या आलेगाव शिवारातल्या विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला होता। सकाळी 7:30च्या दरम्यान ही घटना घडलेली होती। हिंगोलीतल्या वसमतमधल्या गुंज या गावातील या शेतकरी महिला मजूर आहेत। ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। विहिरीमध्ये पाणी जास्त असल्यानं बचाव कार्यामध्ये सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता। तब्बल 6 तास बचाव कार्य पूर्ण करत प्रशासनानं मृतदेह बाहेर काढले। ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।